प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि जसं नकटीच्या विघ्नाला 1700 विघ्न, तसं नंदिनी आणि पार्थच्या लग्नाला 1760 विघ्न त्यांनी दाखवलेत. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की काव्या आरुषी दोघेही पार्थला चिडवत असतात. मग नंदिनी म्हणते, चिडवू नका ग त्यांना, काय चाललंय तुमचं? पार्थ, तुम्हाला हवं ते तुम्ही ऑर्डर करा. मग आता पार्थ ऑर्डर करत असताना जीवा काव्याला कॉल करत असतो. म्हणजे तो त्याच्या घरी आहे. आता काव्या त्याचा फोन रिसीव्ह करत नाही, कट करते. आता सगळ्यांसमोर ती फोन कशी रिसीव्ह करेल? पण जीवाची चिडचिड होत असते. तो विचार करतो, काय भाव खाते यार ही मुलगी, तिकडे मस्त मजा करतेय. माझा फोन जरा साईडला जाऊन घेतलं तर काय बिघडतं तिचं? जाऊ देत, मी आता भाईलाच फोन करतो. असा विचार करून जीवा पार्थला कॉल करतो. पण पार्थ सुद्धा त्याचा फोन कट करतो. अरे देवा, बिचारा जीवा, त्याची एवढी तडफड होतीये तिथे जाण्यासाठी की विचारूच नका. त्याला काहीही करून तिथे जाऊन मस्त मजा करायची आहे या सगळ्या मुलींसोबत आणि स्पेशली काव्यासोबत. पण त्याला विचारायला काही जाता येईना, त्याचे फोन सगळेच कट करू लागलेत. पण आता काव्या मुद्दाम पार्थला चिडवत म्हणते, काय तुम्ही माझ्या ताईसाठी काही स्पेशल केलंच नाही, किती कोरडी कोरडी डेट आहे तुमची. आरुषी म्हणत असते, हो खरंच आहे, या दोघींनी अगदी लिमिट गाठली प्रेक्षकांनो या पार्थला त्रास देण्याची. या दोघी इतका त्रास देत आहेत की नंदिनीला खूप कसं तरी होते. खूप छान दाखवलं, म्हणजे जीजू आणि सालीची जी केमिस्ट्री असते ना, मस्त वाटली आहे बघायला. मग आता पार्थ म्हणतो, नक्की स्पेशल असं काय करायचं असतं? मग काव्या म्हणते, स्पेशल म्हणजे अहो काय तुम्ही एवढी छान डिनर डेट प्लॅन केली आहे, असं सॉफ्ट म्युझिक लावायचं, सॉफ्ट असं काहीतरी डिनर वगैरे वगैरे, रोमॅन्टिक वाटली पाहिजे ना ही डेट. आणि सॉफ्ट स्माइल असायला हवी, सगळं हळुवार असायला हवं. म्हणजे इथे ना प्रेक्षकांनो, त्यांनी काव्याची आणि पार्थची कशी केमिस्ट्री करेक्ट आहे ना, म्हणजे दोघांचे स्वभाव मिळते जुळते असं त्यांनी दाखवलंय. म्हणजे आता कसं ते तुम्ही बघा, तुम्हाला आपोआप कळेल. आता तिथे बुके घेऊन आला एक माणूस. मग आता ह्या पुन्हा दोघी चिडवायला लागतात पार्थला. आरुषी म्हणते, हा बुके माझ्यासाठी आहे. पार्थ आता जरा टेन्शन मध्ये आलाय. तो त्या बुकेवाल्याला खुणवत असतो की तो बुके समोरच्या मुलीला दे, पण त्याला बिचारायला काही ते समजेना. काव्या म्हणत असते, नाही ग आरुषी, हा बुके माझ्यासाठी आहे. दोघी मी करून भांडायला लागतात. शेवटी नंदिनी म्हणते, आय नो, हा बुके माझ्यासाठी आहे. आणि नंदिनी पटकन तो बुके घेते. त्यामुळे पार्थला खूप भारी वाटतं. आता त्यानंतर येतो केक. आता केक आल्यानंतर पुन्हा आरुषी आणि काव्या म्हणतात, वाव केक. आरुषी म्हणते, हा नक्की माझ्यासाठी आहे. काव्या म्हणते, चल हा माझ्यासाठी असणार आहे. म्हणजे या दोघींनी ठरवून या पार्थची मस्करी करायची असं ठरवलेलंच असतं. मग आता आरुषी म्हणते, अगं याच्यावर नंदिनी नाव आहे काव्याताई. काव्या म्हणते, मग आपण दोघी मिळून कापूयात तो केक. आता या दोघी मिळून तो केक कापतात. म्हणजे थोडक्यात काय, पार्थची डेट स्पॉइल करायची असं त्यांनी ठरवलेलंच असतं. पण कमाल आहे बरं का पार्थच्या संयमाची. आता पार्थ पुन्हा त्या माणसाला खुणवतो की तो व्हायोलिनवाला कुठे आहे. म्हणजे ऍक्च्युली पार्थने अतिशय सुंदर डेट प्लॅन केलेली असते नंदिनीसाठी. नंदिनी पार्थच्या खणाखुणा बघते आणि मनातल्या मनात विचार करते, अरे देवा, काहीतरी प्लॅन यांचा गणलेला दिसतोय. म्हणजे तिला कळलंय नेमकं एक्झॅक्टली पार्थला काय हवंय. आता काव्या आणि आरुषीसाठी पार्थ छान असं डिनर काहीतरी ऑर्डर करतो. सूप वगैरे पितात, ते जेवण करतात, असं बऱ्याच वेळा दाखवलंय. मग आता ह्या दोघी तिघी जणी मस्त खातात पितात. नंदिनी पार्थकडे बघते. त्यांच्या अशा गप्पा नुसत्या आपल्याला म्यूट करून ऐकवल्यात. आता काव्या आणि आरुषी जेवण झाल्यावर म्हणतात, काय मस्त जेवण झालंय, मजा आली आजच्या डेटला, खूप मजा आली. पार्थ नंदिनीला विचारतो, तुम्हाला छान वाटलं ना? नंदिनी म्हणते, हो ऑफकोर्स छान वाटलं. पार्थ आणि नंदिनी आखो मध्ये एकमेकांना खुणवत आहेत हे काव्या आणि आरुषीला कळतं. आता काव्या मुद्दाम म्हणते, चला चला निघूयात आपण, आता आपलं जेवण झालंय की. आता बिल वगैरे पेड करतो पार्थ आणि मुद्दाम ह्या दोघी जणी चल ताई करून निघायची घाई करतात. आता बाहेर आल्यानंतर, म्हणजे हॉटेलच्या बाहेर आले ते सगळेजण. हॉटेल मॅनेजर पार्थला काहीतरी खुणवतो. आता बाहेर आल्यानंतर नंदिनी पार्थला म्हणते, सॉरी पार्थ, या दोघींनी तुम्हाला खूप त्रास दिला ना? काव्या म्हणते, खोटं. अगं ताई, यांना असं वाटत असेल, म्हणजे मनातून यांना वाटत असेल या दोघींना खाऊ की गिळू. पार्थ आता हसायला लागतो. मग नंदिनी पण हसते. पार्थ म्हणतो, नाही तसं काही नाहीये, गैरसमज नका करून घेऊ. नंदिनी म्हणते, बरं आम्ही निघूयात का? आता पार्थला खरं तर नंदिनी जायला नको असते आणि एक्झॅक्टली काव्या त्याच्या मनातलं बोलून जाते, नको. अगं ताई, तू थांब, या दोघींना जाऊ दे असं म्हणतायत ते मनातल्या मनात.
पार्थ आता लाजतो आणि म्हणतो, अहो नाही हो, असं काही नाहीये. काव्या म्हणते, काय सांगताय, खरंच असं नाहीये. अहो आम्हाला माहितीये, असंच आहे असंच आहे. आता नंदिनी म्हणते, किती चिडवणार त्यांना आता. मग आता काव्या म्हणते, ताई आम्ही गाडीत बसतो, तुम्ही गप्पा मारा. मग त्याच्यानंतर ह्या दोघी जातात गाडीमध्ये. आता तिथे व्हायोलिनवाला आलाय. आता तो मॅनेजर म्हणतो, सर सॉरी, तो ट्रॅफिकमध्ये अडकला होता त्यामुळे तुमचा प्लॅन राहिला. मग पार्थ नंदिनी समोर म्हणतो, हरकत नाहीये, मग आपण आपला आता प्लॅन एक्झिक्यूट करूया. आणि पार्थ त्या व्हायोलिनवाल्याला ते व्हायोलिन वाजवायला सांगतो. नंदिनी ते सगळं बघून खूप भारावून जाते. अतिशय सुंदर डिनर डेट प्लॅन केलेली आहे पार्थने नंदिनीसाठी. आता व्हायोलिनवरती ओल्या सांजवेळी जशी सावलीस बिलगावी ते गाणं त्याने व्हायोलिनवर प्ले केलंय. त्या गाण्याच्या अशा मधुर आवाजाने काव्या आणि आरुषी दोघीही पुन्हा तिकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या दोघींनाही खूप छान वाटतं की चला, आपल्या बहिणीला अतिशय उत्तम जोडीदार मिळालाय आणि काय छान डेट प्लॅन केली आहे जिजूंनी. आता दोघी जणी टाळ्या वाजवत पार्थचं कौतुक करतात. काव्या पार्थचं खूप कौतुक करते. पार्थ आता तिला थँक्यू म्हणतो, पण नंदिनी म्हणते की खरंच हे सगळं खूप लवली होतं, थँक्यू सो मच. पार्थ म्हणतो, माय प्लेजर. काव्या म्हणते, तुम्ही खरंच शोभता आमच्या ताईला. आम्ही एवढं छळत होतो तुम्हाला तरी तुम्ही चिडला नाहीत आमच्यावर. पार्थ, तुम्ही आमच्या ताईसारखे समजूतदार आहात. नंदिनी मला खूप आवडलं हे सगळं. मग ह्या दोघी म्हणतात, हो आम्हाला पण. आरुषी म्हणते, मला पण. आणि ह्या दोघी साल्यांना खुश केलंय पार्थने, असं म्हणायला हरकत नाहीये. मग आता पार्थ स्माइल करतो आणि मग नंदिनी म्हणते, निघू ना आता. पार्थ म्हणतो, हो काही हरकत नाहीये. आणि आता ह्या एकमेकींच्या घरी जातात. आता पुढचा सीन त्यांनी असा दाखवलाय की जीवा रात्रीच्या काहीतरी 2:30-3ला अलाराम लावून झोपलेला असतो आणि अचानक तो अलाराम वाजतो, त्यामुळे जीवाची झोप मोडते. तो जरा वैतागलेला असतो. तो विचार करतो, काय अलाराम आहे यार, झोपू देत नाहीये, इतके छान स्वप्न बघतोय मी. आता अलारामचा तो वेळ बघितल्यानंतर त्याला आलंय टेन्शन आणि विचार करतोय, अरे देवा, पहाटे पहाटे मला काव्याला भेटायला जायचं होतं, आता माझा जीव घेणार ती. आता हे कुठल्या तरी मंदिरात भेटणार आहे तेवढ्या सकाळीच. त्यामुळे जीवा पटकन तयार होतो आणि बाल्कनीमधनं उडी मारून त्या मंदिराकडे जायला निघतो. आता काव्या ऑलरेडी मंदिरात पोहोचलेली असते. काव्या कसले तरी दिवे लावत असते आणि विचार करत असते की आम्ही आमच्या प्रेमासाठी दर सोमवारी दिवे लावायला इथे येतो. काव्या दिवा लावत असताना जीवा त्या दिव्याला असा आधार देतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग. कमाल आहे प्रेक्षकांनो या दोघांची लव्ह स्टोरी. काव्या म्हणते, थँक्यू, फायनली तुझ्या डोक्यात दिवा उजळला वाटतं. काय आहे ना, सूर्योदयाच्या आधी इकडे यायला लागतं. तुम्ही मात्र सूर्य उगवल्यानंतर उजाडता. आता जीवा काहीच बोलत नाही. मग काव्या म्हणते, जिभेचा फ्यूज उडालाय का तुझ्या, एरवी वटवट करतोस. जीवा म्हणतो, काय मी बडबड करतो, मी गप्पा मारतो, पण तू त्याला वटवट म्हणतेस, जा मी बोलतच नाही तुझ्याशी. जीवा आता काव्यावर चिडलाय. काव्या म्हणते, काय बाबा ते रुसणं, काय रुसलायत साहेब, सांगणार आहात का. मग जीवा म्हणतो, असतात लोक एक एक डिनरला चालले जातात एकटे एकटे, माझे फोन पण उचलत नाहीत, मज्जा करतात एकटे एकटे आणि पुन्हा रुसलो की त्यांना प्रॉब्लेम पण होतो. काव्या म्हणते, अच्छा असे होय, त्यामुळे चाललंय का, रुस रे रुस, आम्ही मज्जा केली काल. सिरियसली, काय तुझा दादा कसला रोमॅन्टिक आहे, किती गुणी आहे. तुझ्या दादाने माझ्या नंदिनी ताईसाठी कसलं सरप्राईज प्लॅन केलं होतं माहितीये तुला. काव्या झालेला प्रकार सांगते आणि खूप कौतुक करते पार्थचं. मग आता जीवा म्हणतो, काय माझ्या दादाने हे सगळं केलं, चल चल बरी आहेस ना तू, काही पण सांगतेस. तू नक्की माझ्या दादालाच भेटायला गेली होतीस ना, पार्थ देशमुखला. काव्या म्हणते, काय रे जीवा, लग्न ठरलंय ना त्यांचं, किती क्यूट होतं काल ते सगळं. तुला सांगू का, आधी मला पार्थ खरंच खूप बोरिंग वाटला होता, पण क्या बात आहे यार, काय माणूस आहे, मस्तच. पण काय ना, आय गेस आम्ही दोघींनी जरा त्यांना ऑकवर्डच केलं असावं. मग आता जीवा म्हणतो, वाटलंच मला, मी असतो ना तर असं झालंच नसतं, एकट्या एकट्या गेलात ना म्हणून असं झालं. काव्या म्हणते, काय रे जीवा, ताईच्या ऍक्सिडेंटमुळे ती घाबरली होती, त्यामुळे आई बाबाने पाठवलं होतं आम्हाला ताई सोबत. आता जीवा म्हणतो, वा 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 वा, हे बरं आहे, ज्याने ऍक्सिडेंट मध्ये वाचवलं त्याला बोलवलंच नाही आणि तुम्ही तिसरेच मजा करून आले. काय आहे ना, मी असतो ना तर जास्ती मजा आली असती. काव्या म्हणते, तू नव्हता ना म्हणूनच मजा आली, तू असतास ना तर आगाऊपणा केला असता तिथे 100%.
जीवा म्हणतो, तुला काही वाटतच नाही काव्या, तुला काहीच वाटत नाही खरं, जा मी बोलणारच नाही तुझ्याशी. काव्या म्हणते, काय रे जीवा, गेले 5 आठवडे, आठवड्यातल्या एक वार मी इथे येऊन 5-5 दिवे लावतीये. कशासाठी? आपण दोघांनी एकमेकांच्या पायावर उभं राहावं, सेटल व्हावं, आपलं लग्न छान व्हावं म्हणूनच ना. पण तुला काय त्याचं, चल जा, आपल्या नात्याची काळजी मलाच आहे, तुला फक्त रुसता येतं. जीवा म्हणतो, बघ मी 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 50 दिवे लावलेत, तू फक्त 5च लावलेत. पहाटे पहाटे उठून लावलेत मी दिवे. इतकं करतोय पण तुला काहीच नाहीये त्याचं. तू म्हणतेस की जीवा काहीच करत नाही, मला काळजी आपल्या नात्याची. तुझे 50-50 दिवे बघ. पण आता नेमकं काय झालंय प्रेक्षकांनो, फोटो जरा सिक्वेन्सली आले नाहीयेत आज. आता एक छोटा मुलगा येऊन जीवाला एक्सपोज करतो की दादा मी सकाळी दिवे लावले ना, चल दे मला चॉकलेट्स. आता काव्या चिडून तिथून निघून जाते आणि आता जीवा त्या मुलाला असा कडेवर घेतो आणि म्हणतो, आत्ताच तुला यायचं होतं का? पण आता इकडे बघा, या शनायाने एका मुलीला बोलवलंय आणि तिला काही पैसे देऊ केलेत आणि तिला म्हणतेय की काम चोख झालं पाहिजे आणि काम झाल्यावर उरलेले पैसे घेऊन जा आणि माझं नाव यात येऊ देऊ नको. ती मुलगी म्हणते ओके आणि निघून जाते. आता त्या शनायाचे वडील तिथे येतात. ते जरा घाबरतात शनायाचा अवतार बघून आणि तिला जाब विचारतात की ती हे कशासाठी करतेय. शनाया म्हणते, डॅड तुम्ही जे नाही करत आहात ना ते मी करतेय. त्या नंदिनीला पार्थपासून दूर करतेय मी. मग तिचे वडील चिडतात आणि म्हणतात, थांब जरा शनाया, तुझ्या उत्साहाला जरा आवर घाल. तुला सांगितलं ना मी, तुला हवं ते मी मिळवून देईल. ती शनाया तिच्या वडिलांना उलटून बोलत म्हणते, काय डॅड तुम्ही काहीच करत नाही आहात. तुम्ही जर काही केलं नाही ना तर त्या पार्थ नंदिनीचं लग्न होऊन जाईल. मला नाही चालणार हे सगळं. काल मी त्या नंदिनीच्या अंगावर गाडी घातलीच होती पण ती थोडक्यात वाचली. हे ऐकल्यावर तिच्या वडिलांच्या पायाखालची जमीन गेली आहे. ते म्हणतात, वेळ लागलं का तुला, अगं गाडी वगैरे काय घालतेस अंगावर, अगं जेलमध्ये जाशील असले फालतू उद्योग करशील तर, आणि सगळ्यांना प्रॉब्लेम मध्ये टाकशील. तुला वाटत असेल मी काही करत नाही पण मी सगळं व्यवस्थित करतोय. शनाया जरा शांतता, धीर ठेव, सगळं होईल तुझ्या मनासारखं आणि सगळं माझ्यावर सोडव. असं म्हणून ते तिचे वडील निघून जातात आणि शनाया अशी रागात दाखवली आहे. आता इकडे नंदिनीचे आई वडील काहीतरी काम करत असतात. आता ती आई त्या वडिलांसाठी चहा घेऊन आली आहे. तेवढ्या दारावरची बेल वाजली आहे आणि आता ते भास्कर आलेत म्हणजे शनायाचे वडील या नंदिनीच्या वडिलांकडे. ते म्हणतात, या ना सर बसा ना. पण आता ते खूप रागात असतात आणि म्हणतात, हे बघ मी इथे बसायला आलेलो नाहीये धनंजय. असं बोलल्यानंतर त्यांचा आवाज खूप असा मोठा होतो. त्यामुळे घरचे सगळे त्यांचे आश्चर्यचकित होतात की काय झालंय यांना, असे का चिडतायत. आता धनंजय त्यांच्या मिसेसकडे बघतात, म्हणजे तिला खुणवतात ते की तू आज जा. मग आता ते म्हणतात, मी तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायला आलोय. आता ते शनायाचे वडील इतके चिडलेले बघून त्या बिचाऱ्या नंदिनीच्या आई आतमध्ये चालल्या जातात. मग आता ते धमकी देतात चक्क नंदिनीच्या वडिलांना. ते म्हणतात, धनंजय मी मुद्द्याचं बोलतोय, तू तुझ्या मुलीचं लग्न ठरवलंय ना त्या पारशी, ते लग्न मोडून टाक. आता धनंजय म्हणतात, हे काय बोलताय सर तुम्ही. धनंजय, माझ्या मुलीला पार्थ खूप आवडतो हे लक्षात ठेव. माझ्या मुलीला त्याच्याशीच लग्न करायचंय, त्यामुळे तुझ्या मुलीचं पार्थशी ठरलेलं लग्न तू मोड. आता ते नंदिनीचे वडील म्हणतात, सर असं नाही होऊ शकणार. तेव्हा ते भास्कर म्हणतात, मी या विषयावर आधीच बोललेलो आहे पार्थच्या वडिलाशी. मला पूर्ण खात्री आहे की तू तरी मागे हटशील आणि माझं बोलणं पूर्ण ऐकशील. नंदिनीचे वडील म्हणतात, विनाकारण कसं मोडू मी ठरलेलं लग्न. आता ते भास्कर म्हणतात, मी सांगतोय ते पुरेसं नाहीये का तुला. अरे तू आणि विक्रांत विसरू नका, मी तुम्हा दोघांना उभं केलंय. मी या व्यवसायामध्ये तुम्हाला आणलेलं आहे आणि माझ्याशी पंगा घ्याल ना तर याद राखाल, निस्सनाबूत करेल मी तुम्हाला. ज्याने तुम्हाला सुख वस्तू जगणं दिलं, पैसा अडका दिला, त्या माणसाचा शब्द तुम्ही मोडणार आहात. अरे बापरे, डायरेक्ट धमकीच आहे, जबरदस्ती आहे प्रेक्षकांनो. आता ते पुढे म्हणतात, एक लक्षात ठेव, माझ्याशी वैर जर घेतलंस ना तर ते तुला महागात पडेल धनंजय. आता ते खूप घाबरलेत. आता पुढे म्हणतात की माझ्या शब्दाची किंमत तुला माहिती आहे ना, माझ्या शब्दामुळे तुझं जग उभारलं गेलंय, माझ्या या शब्दामुळेच तुझं हे जग उद्ध्वस्त होऊ शकतं. आता ते बोलत असताना नंदिनी अशी बाहेर येते आणि ऐकतीये थोडं थोडं, असं त्यांनी दाखवलंय आणि हा भाग इथेच समाप्त केलाय. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, हा भाग संपलाय पण या शनायाच्या वडिलांनी धमकी दिलीये
पाण्यात राहून मगरीशी वैर करू नको आणि नंदिनी विचारते तिच्या वडिलांना ते भास्कर काका का आले होते आणि रम्या मुद्दाम पार्थला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतेय तेव्हा नंदिनीचा कॉल येत असतो पार्थला. पार्थ तो उचलत नाही. रम्याला वाटतं की तिच्या प्रेमाने आता विजय मिळवलाय, पण आता पार्थ तिला खूप छान समजवतो आणि नंदिनीमध्ये आणि तिच्यामध्ये काय फरक आहे हे तिला जाणवून देतो. हा प्रोमो सुद्धा आलाय प्रेक्षकांनो आणि अतिशय सुंदर प्रोमो आहे. त्यामुळे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पुढे बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी ठरणार आहेत. बघण्यासाठी मालिका फुल ऑन एंटरटेनमेंट आहे प्रेक्षकांनो, यात शंकाच नाही. थोडा वेळ लागतोय ग्रीप घ्यायला, पण मजा येणार आहे पुढे पाहायला. आजचा भाग छान होता की नाही? मी छान सांगितला ना? मग एक लाईक करायला आणि प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.